आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। एका शिक्षकाची लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या। नमस्कार, एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते की शहरात वास्तव्यास असलेल्या एका शिक्षकाने मंगळवारी रात्री केज कळम रोडवरील चिंचोली फाट्यानजीक एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीवरून सूर्यकांत बालासाहेब वाघमारे, राहणार लहुरी, हल्ली मुक्काम शाहूनगर केज, वय वर्ष 41, व्यवसाय शिक्षक। सूर्यकांत वाघमारे हे केज तालुक्यातील कुंभेफळ येथील सिद्धिविनायक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते। मंगळवार दिनांक 9 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या पूर्वी केज कळम रोडवरील चिंचोली फाट्यानजीक एका शेतकऱ्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। परंतु आत्महत्येचं नेमकं कारण काय ते अद्याप कळलेलं नाही। सदर घटनेची माहिती ही केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वाघमारे, बीट अंमलदार हेड कॉन्स्टेबल त्र्यंबक सोपणे घटनास्थळी हजर होते। पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठवण्यात आला आहे। सदरील घटनेचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत। सूर्यकांत वाघमारे यांच्या पश्चात त्यांचे आई वडील, 3 भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। सूर्यकांत वाघमारे हे मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाचे होते। ते शहरात आणि परिसरात त्यांना मानणारा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांचा जनसंपर्क होता। सदर घटनेची माहिती ही केज शहरात आणि परिसरात समजता सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होते आहे। जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।